बारामतीतील विमान दुर्घटना ही अपघात होती की घातपात होती याची चर्चा अजूनही सुरू आहे. पण अचानक विमानातला एक असा नवा व्हिडिओ समोर आला ज्याने या प्रकरणाचं सत्य समोर आणलं. अखेर या प्रकरणाचा मास्टरमाइंड समोर आला. या विमान अपघाताच्या बाबतीत एका नावावर मोठा संशय घेतला जात होता. रोहित पवारांनी नाव न घेता त्याचा उल्लेख केला होता. सगळ्या लोकांना वाटत होतं तोच व्यक्ती या अपघातामागे असेल. पण अखेर मास्टरमाइंड दुसराच निघाला. कारण विमान अपघाताची एक अशी व्हिडिओ क्लिप आता हाती लागली आहे की ज्यामुळे या विमान अपघाताचं काळं रहस्य पहिल्यांदा जगासमोर आलंय. कालपर्यंत दादा वाचले, दादा पुन्हा येणार, दादा निघाले आहेत अशा अफवा येत होत्या. पण अखेर या सगळ्या अफवा खोट्या ठरल्या. दादा अचानक गेल्याने सगळे कार्यकर्ते दुःखी झाले होते. पण जेव्हा एका नवीन व्हिडिओमधून एका मास्टरमाइंडचं नाव समोर आलं तेव्हा कार्यकर्त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंची जागा आता रागाने घेतलीय. प्रत्येक जणांच्या डोक्यात राग गेला जेव्हा एक असं नाव समोर आलं की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता. हे नाव इतकं मोठं आहे आणि इतकं जवळचं आहे की कोणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की ही व्यक्ती या प्रकरणामागे असू शकते. पण हे सगळं आता सिद्ध झालंय, कारण की एका व्हिडिओच्या माध्यमातून एक नवा पुरावा मिळाला की ज्याच्यातून या अपघाताचा सूत्रधार समोर आल्याचा दावा केला जातोय. काल रोहित पवार यांनी या अपघाताचा पुन्हा एकदा पत्रकार परिषदेमध्ये अनेक शंका उपस्थित केल्या, तर काही लोकांची नावे देखील त्यांनी न घेता संशय व्यक्त केला होता. लोकांच्या मनात एक नाव फिक्स होतं की हेच नाव असू शकतं असं लोकांना वाटत होतं. पण अखेर ते नाव वेगळं निघालं. हे नाव असं आहे की ज्याचा विचारच लोकांनी केला नव्हता. कारण सीआयडीचा तपासच अतिशय वेगळा होता. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सीआयडीला आदेश दिले तेव्हा सीआयडीने या सगळ्या गदारोळ्यामध्ये, या सगळ्या गोंधळात आपला असा विश्वसनीय तपास केला की ज्याने सगळं सत्य बाहेर काढलं. आता हे सत्य बाहेर काढण्यामागे मुख्यमंत्र्यांचा खूप मोठा हात आहे. लोक आता मुख्यमंत्र्यांचे कौतुक करू लागले, कारण की लोकांना फक्त 28 जानेवारीला अपघात झाला एवढंच माहिती होतं. अगदी लहान मुलाला जर विचारलं तरी तो 28 जानेवारीला अपघात झाला असं सांगतो. पण 27 जानेवारीला काय गेम प्लॅन झाला, मुंबईमध्ये काय झालं हे कोणाला माहीत होतं ना. त्याचा कोणताही सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल होतं. पण अचानक एक व्हिडिओ आल्याने 27 तारखेचं सगळं काळं रहस्य पहिल्यांदाच उघडलं. एक असं नाव समोर आलंय की ज्याचा विचार महाराष्ट्राने केला नव्हता. ज्या नावावर संशय घेतला जात होता ते नाव वेगळंच होतं. रोहित पवार तसेच राष्ट्रवादी दादा गटाचे काही लोक देखील काही नावांचा नेहमी उल्लेख करत होते. पण ते नाव ते नसून नाव हे तिसरंच निघालं आहे. भलतंच नाव समोर आलंय. 28 तारखेला दादांचा अपघात झाला, 29ला अंत्यविधी, सुनेत्रा वहिनींची शपथ, तसेच आता दादांचा पुतळा देखील बारामतीत बसवला जात आहे. या सगळ्या घडामोडी होत असतानाच दादा परत येणार अशा अफवा पसरत होत्या. आणि अचानक हे सत्य समोर आल्यामुळे सगळं चित्रच आता पूर्णतः बदललं आहे. कारण या अपघाताविषयी आज दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. एक म्हणजे एक असा नवीन व्हिडिओ की ज्यामधून एक वेगळंच नाव समोर आलं, ज्याचा या अपघाताशी संबंध असल्याचा दावा केला गेलाय. पण एक व्हिडिओ असा समोर आलाय जो याआधी कोणी पाहिला नव्हता. 27 तारखेला 24 तासात दादांच्या आधी काय काय घडलं, कशा पद्धतीने योजना झाली हे सगळं समोर आलंय. सूत्रधाराचं नाव देखील समोर आलेलं आहे. पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा हा अपघात झाला त्यावेळेस एक माणूस तिथे गेला होता आणि त्या माणसाने एक व्हिडिओ काढला. अपघात झाल्यानंतर तो व्हिडिओ त्याने घटनास्थळी जाऊन काढला आणि तो व्हिडिओ एका न्यूज चॅनलच्या हाती लागला. तो व्हिडिओ ते नष्ट करणारच होते, पण इतक्यात एका माणसाने तो व्हिडिओ टीव्ही चॅनलवर लावून टाकला आणि संपूर्ण महाराष्ट्राला या अपघाताचं सत्य समजलं. आता अशा बातम्या कधीच दिसणार नाहीत की दादा जिवंत आहेत, दादा सुरक्षित आहेत, दादा बचावले आहेत, दादा पुन्हा येणार आहेत. कारण दोन अशा धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत की ज्याने या अपघाताचं सगळं सत्य उघड केलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे 27 तारखेचा सगळा जो मिनिटाचा तपशील आहे तो समोर आलाय. आणि दुसरी गोष्ट एक व्हिडिओ जो आत्तापर्यंत उघड झालाच नव्हता. तो नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तो दाबण्याचा प्रयत्न झाला, पण एका टीव्ही चॅनलने तो दाखवून सगळं सत्यच उघड पाडलं आहे. खरं तर 27 तारखेचा सगळा खेळ आणि एक नवा व्हिडिओ या दोन गुप्त गोष्टी समोर आल्या आहेत. आणि ज्यामुळे एक अशी घडामोड घडली की ज्यामुळे लोकांना आता एक आशेचे किरण दिसलाय. लोक आता म्हणतायत की दादांना खऱ्या अर्थाने आता न्याय मिळतोय. मुख्यमंत्र्यांचे प्रचंड कौतुक होत आहे. कालपर्यंत ज्या वावड्या उठल्या होत्या त्यांना आता पूर्णविराम मिळणार आहे. आता कोणती अफवा पसरणार नाही, कोणत्या चुकीच्या बातम्या दिसणार नाहीत. कारण दाबून टाकलेल्या बातम्या आता बाहेर आल्या. ज्या लपवण्यासाठी वावड्या पसरल्या होत्या त्या वावड्या सगळ्या खोट्या ठरल्या. त्यांचा हेतू खोटा ठरला आणि आता खरी माहिती समोर आली.
मग एक कडू सत्य आहे जे स्पष्ट झाले, जे म्हणजे दादा आपल्याला सोडून गेले आहेत. पण त्यांच्या जाण्यामागे कोणाचा हात होता? या अपघाताचा सूत्रधार कोण होता? कोण होता तो माणूस ज्याने सुपारी दिली? असं बोललं जाऊ लागलं आहे. 27 तारखेचा प्लॅन नेमका काय होता? त्या व्हिडिओमध्ये असं काय वेगळं दिसलं की ज्यामुळे तो व्हिडिओ नष्ट केला जाण्याची शक्यता होती? एक माणूस जो अपघात झाल्या झाल्या तिथे गेला होता, त्याने त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये तो व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ आज का समोर आला? एक असं कोणतं बडप्रस्थ समोर आलं की जे ऐकताच संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली? त्याच्या मुसक्या आवळल्या जातील, त्याला कठोर शिक्षा होणार, हे सगळं आता समोर आलेलं आहे. पहा, दादांच्या निधनाला 15 ते 20 दिवसाचा काळ जवळपास होत आलाय. एवढ्या दिवसात जे झालं नव्हतं ते अगदी काही तासातच घडलं. आणि हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे, मुख्यमंत्र्यांच्या अगदी जबरदस्त निर्णयामुळे झालेलं आहे. कारण त्यांनी दिलेला आदेश अत्यंत कडक होता आणि त्यांच्या आदेशाचे पालन करणे हे तपास पथकाचे काम होतं. आणि अखेर त्यांच्या आदेशानुसार तपास झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला या खरी परिस्थितीचा उलगडा झाला, जो उलगडा आजपर्यंत झाला नव्हता. जो 15-20 दिवसात झाला नव्हता तो एका आदेशानुसार झाला. अखेर या प्रकरणाचा मास्टरमाइंड समोर आल्याचे बोलले जाते. मग हा अपघाताचा कट कशा पद्धतीने रचला गेला असेल? मग खरंच तो एक अपघात होता की शांत डोक्याने खेळलेली चाल होती? सगळ्या सविस्तर गोष्टी उघड झाल्या, कारण 27 तारखेचा सगळा कच्चा चिठ्ठा समोर आलाय आणि एक नवा व्हिडिओ जो याआधी कधीच समोर आला नव्हता, तो व्हिडिओ समोर आलेला आहे. सुरुवातीला सांगितलं गेलं की विमान हे तांत्रिक बिघाडामुळे किंवा वैमानिकाच्या चुकांमुळे हा अपघात झाला असावा, असं सांगून लोकांचे समाधान करण्याचा प्रयत्न झाला. पण लोकांचं त्या ठिकाणी समाधान झालं नाही. जेव्हा टीव्हीवर दादांच्या जाण्याची बातमी झळकली होती तेव्हा नागरिकांना धक्का बसला होता. ते म्हणत होते असं शक्यच नाही. आणि खरंच तिथून शंकांना वाव मिळाला. 29 जानेवारीला दादांचे अंत्यविधी आणि अस्थिविसर्जन पार पडले. पण तेव्हापासून दादा जिवंत आहेत आणि ते परत येणार अशा वावड्या मुद्दाम उठवल्या जात होत्या. या अफवांचा मूळ हेतू हाच होता की लोकांचे लक्ष मुख्य माहितीपासून भरकटवायचे. खरंच तो अपघात होता की कोणी घडवून आणलेला घातपात? या प्रश्नांचे उत्तर लपवण्यासाठीच दादा परत येणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात होत्या. पण जेव्हा 27 तारखेचा घटनाक्रम आणि एक गुप्त व्हिडिओ समोर आला तेव्हा संशयाची सुई एका अतिशय बड्या नावाकडे गेली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर CIDने जो तपास केला त्याने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. आता अशा वावड्या थांबतील, कारण 27 तारखेला मुंबईत नक्की काय घडले आणि अपघाताच्या ठिकाणचा तो नवा व्हिडिओ, या दोन गोष्टींमुळे सत्य बाहेर आले आहे. वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही हे सुरुवातीचे कारण आता संशयास्पद ठरले आहे. CIDच्या तपासात 27 तारखेच्या रात्रीचा कच्चा चिठ्ठा उघड झाला. रोहित पवारांनी देखील त्यांच्या सादरीकरणात 27 तारखेच्या काही संशयास्पद घडामोडींकडे बोट दाखवले होते. त्या रात्री मुंबईत दोन मोठ्या गोष्टी घडल्या होत्या. एक म्हणजे दादांच्या देवगिरी निवासस्थानी झालेली हालचाल आणि दुसरी म्हणजे विमानतळावर विमानासोबत झालेली छेडछाड. 27 जानेवारीच्या त्या संध्याकाळी दादा नेहमीपेक्षा जास्त शांत होते. त्यांनी पहाटे 5 वाजता गाडीने साताऱ्याला जाण्याचे सर्व नियोजन केले होते. त्यांना रस्ते प्रवासातून लोकांशी संवाद साधायला आवडायचे. चालकाने गाडीची तपासणी करून डिझेलही भरले होते. पण रात्री 10 वाजता दादांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्यांचे हावभाव पूर्णपणे बदलले. एवढी घाई कशासाठी? मी परतल्यावर बोलू, असे दादांचे शब्द तिथल्या रक्षकाने ऐकले होते. पण समोरून इतका राजकीय दबाव आला की दादांना निर्णय बदलावा लागला. त्यांना एका विशिष्ट फाईलवर सही करण्यासाठी पहाटेपर्यंत मुंबईत अडकवून ठेवण्यात आले. रस्ते प्रवासाचा सुरक्षित मुहूर्त जाणीवपूर्वक हुकवण्यात आला आणि त्यांना विमानाने जाण्यास भाग पाडले गेले. हा त्या मोठ्या षडयंत्राचा पहिला भाग होता. दुसरीकडे ज्या खासगी विमानाने दादा प्रवास करणार होते त्या विमानाभोवती आदल्या रात्री काही अनोळखी लोक घिरट्या घालत होते. रोहित पवारांनी ज्या तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवले होते तिथेच घातपात झाला होता. रमेश नावाच्या एका तंत्रज्ञाने विमानाचे ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत असा काही बिघाड केला की ज्यामुळे विमान हवेत असतानाच इंजिन बंद पडले. या रमेशच्या बँक खात्यात आदल्याच दिवशी मोठी रक्कम जमा झाली होती. आता या प्रकरणाच्या केंद्रस्थानी तो वजनदार नेता आहे ज्याने दादांना त्या रात्री 3 वेळा फोन करून मुंबईत थांबायला लावले होते. ज्या राजकीय निर्णयांना दादांचा विरोध होता त्यांच्या जाण्यानंतर ते मार्ग मोकळे झाले. यातच सर्व काही आले. 28 तारखेच्या त्या शेवटच्या मिनिटात काय घडले याचा डेटा ब्लॅक बॉक्समध्ये आहे. पण त्यातही छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला. तो रमेश आता गायब आहे.
हे केवळ तांत्रिक अपयश नसून एक मोठे राजकीय कारस्थान असण्याची दाट शक्यता आहे, ज्याचा उलगडा आता हळूहळू होत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण या प्रकरणातील तांत्रिक बाजू आणि समोर आलेले पुरावे पाहिले, पण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. हा तपास अजूनही प्रामाणिक टप्प्यावर आहे. जे काही तर्क लावले जात आहेत किंवा जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यावरून शंकेची सुई अनेक बड्या नावांमध्ये वळते हे मात्र नक्की. पण एक प्रश्न मनात येतोच, जर हा केवळ तांत्रिक बिघाड असला तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न का झाला असता? आणि 27 तारखेच्या या गुप्त बैठकीची चर्चा आजच का बाहेर येते? पहा, दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज बारामतीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र या धक्क्यातून सावरलेला नाही. ज्या अफवा कालपर्यंत येत होत्या त्या आता शांत झाल्या आहेत, पण सत्य बाहेर येण्यास आता खरी सुरुवात झाली आहे. CIDच्या या तपासात जे काही धक्कादायक खुलासे झालेत ते पाहता या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत चाललाय. मग आता मला तुम्हाला एक विचारायचंय, तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच एक दुर्दैवी अपघात होता की यामागे एखादं मोठं राजकीय षडयंत्र होतं? जे नाव व्हिडिओ समोर आल्याचा दावा केला जातोय तो पाहता या प्रकरणाचा मास्टरमाइंड खरंच कायद्याच्या कचाट्यात सापडेल का? तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण लोकशाहीच्या जनतेचा आवाज सर्वात महत्त्वाचा असतो. कदाचित तुमच्या एका कमेंट्समुळे किंवा तुमच्या निरीक्षणातून एखाद्या नवीन पैलू समोर येऊ शकतो. आणि हो, एक गोष्ट मनासारखी, एक महत्त्वाची गोष्ट आतापर्यंत समोर आलेली आहे. सर्व माहिती उपलब्ध सूत्रांवर व सुरू असलेल्या तपासाच्या शक्यतेवर आधारित आहे. आम्ही कोणत्याही निष्कर्षावर शिक्कामोर्तब करत नाही आहोत. या प्रकरणातील अधिकृत सत्य जे केवळ न्यायालयीन प्रक्रिया आणि अंतिम तपासानंतर स्पष्ट होईल. पण तोपर्यंत जागृत राहा आणि अशा सविस्तर बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.